नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. लोकशाहीचा खून. ऑपरेशन कसलं ऑपरेशन आहे? अरे वाघाचं नाव द्यायला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही सगळी गद्दार गँग आहे, लाज वाटली पाहिजे. हे ऑपरेशन भस्मासूर आहे, लालच आहे. म्हणजे मी तर म्हणते भारतीय जनता पार्टीने खूप मोठं छान जाळं टाकलंय आणि त्या जाळेत चांगला मासा घावलाय एकनाथ शिंदे. भाजपला काय पाहिजे? 2/3 मतदान. त्याच्यासाठी त्यांना खासदार किती लागतायत? 10. आता त्यांना किती मिळाले? 6. म्हणजे भाजपचं असं आहे, आपल्याला पोरं होत नाहीत म्हणून दुसऱ्याची पोरं घेऊन आपल्या उरावर घेऊन आपली पोरं सांगायची. लाज कशी वाटत नाही? मला काही कळत नाहीये की काय चाललंय काय. म्हणजे पहिला यांचा जो चोरी चकारी डाका तो कोर्टातच आहे, अजून कोर्टाने काहीच निर्णय दिला नाही. त्याच्यामुळे दुसरी हिंमत वाढली. मग सरकार करतंय काय? आता तर बंदोबस्त, प्रत्येक खासदाराला बंदोबस्त. अरे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, लाजा वाटला पाहिजे. पोलीस संरक्षण घेताय, घाबरताय म्हणजे कुठंतरी मन खातंय ना गद्दारी केली म्हणून. आज मुंबई आहे जी ती बाळासाहेब ठाकरेंमुळे, आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. तुम्ही ती शिवसेना संपवायला निघालाय. म्हणजे मला हे कळतच नाहीये की एकनाथ शिंदे, मी काल त्यांच्या त्या म्हात्रेबाईंचा ते व्हिडिओ पाहिला. कोण आदित्य ठाकरे? अगं बाया, तिकिटासाठी तिथंच बसले होते की. कोण आदित्य ठाकरे? अरे वा, बरी विसरली का? पप्पी दे दे, पप्पी दे दे. लाज नाही वाटत? 24/7 आम्ही काम करतो. कसलं 24/7? आम्हाला तुझं कुठलंच काम नाही दिसत ताई. आणि तू आदित्य ठाकरेंची ओळख सांगू, तुला कोण ओळखते ग? आदित्य ठाकरे कुठे गेले तरी ती लोक कार्यकर्ते ओळखतात. म्हणजे सध्या चाललंय ना, म्हणजे काय भयानक प्रकारे. म्हणजे एवढं ते अजितदादा म्हणले त्यांना राजकारण लई वंगाळ, खरंच लई वंगाळ करून ठेवलंय हो दादा. दादा आजवरनं पाहत असतील. लई वंगाळ राजकारण करून ठेवलंय, घाणेरडं राजकारण. म्हणजे आता लोकांनी राजकारणात जावं का नाही हा विचार करायला पाहिजे. म्हणजे आज एवढे मोठे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करतायत, नीटच्यामुळं पोरं आत्महत्या करतात, पोरांना रोजगार नाहीये. आणि ह्यांचं काय चाललंय? खरेदी विक्री खासदारांची. बुधवार पेठ करून ठेवले का काय राजकारण तुम्ही? लाज वाटली पाहिजे. सगळे विकायला निघालेत, बोली लावतायत स्वतःची. 2 करोड 5 करोड 4 करोड जोड्याने मारलं पाहिजे. आमची मतं घेतली ना नालायकांना तुम्ही, आमची मतं घेतली तुम्ही नालायकांना, आणि तिथे बंदात नेताय आणि आज स्वतःला विकताय तुम्ही दुसऱ्या पार्टीसाठी. शेण खाल्ले का हो? शेण. मी खरंच सगळ्या जनतेला सांगते, यांना जोड्याने माराव. जिथं दिसतील तिथं जोड्याने मारा. आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे, कशासाठी ही फोडाफोडी? कशासाठी, कुणासाठी आणि का? कोणतं ध्येय साधायचंय तुम्हाला? काय करायचंय? लक्षात येतंय आमचं की जे बिल तुमचं पास नाही झालं, तुम्हाला उत्तर भारतातनं जास्तीत जास्त लोक आणून, खासदार आणून त्यांच्या हातात देश द्यायचा आहे. हे कळतंय ना? कळतंय तुम्हाला? 10ची कमी होती, तुम्ही 6 ऍडजस्ट केले, आता अजून 4 राहिले तुमच्याकडे. 4 ऍडजस्ट झाले की लगेच बिल येणार, लगेच बिल पास होणार. एवढी दूधखुळी जनता वाटली का हो तुम्हाला? देवाभाऊ बरं नाही हो. तुम्ही जे करताय ना, खूप चुकीच्या खेळी खेळतायत. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप हुशार आहात, पण या हुशारीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार, आणि ह्याच्यातनं जे निघेल ते तुम्हाला भोगावं लागणार. पण आजच्या तारखेला जनतेला एका बहिणीची लाडक्या बहिणीची हात जोडून विनंती आहे, ज्या लोकांना तुम्ही मत दिलंय आणि ती लोक आपल्या मताला जागली नाहीये ना, तर तुम्हाला त्यांना जोड्याने मारायचा अधिकार आहे. आज ही लोक संविधान संपवायला निघाली आहेत. आज या लोकांनी लोकशाहीचा खून केलाय, लोकशाहीचा खून.
संविधान बुडवायला निघालेली आहेत. आता तरी जागे व्हा, आणा वटणीवर त्यांना. अहो, आज आपण टॅक्स भरून सगळं म्हणजे पूर्ण राष्ट्र आपल्या टॅक्सवर चालतंय, तेव्हा कुठंतरी जागे व्हा, कुठंतरी जागे व्हा. धन्यवाद.